तर नमस्कार पब्लिक, जय शिवराय. परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. काल मी म्हणलेलो की आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून आपण आलो एलोरा केव्ज पाहायला, आणि त्यात ऊन असलं पडलेलं ना सांगू नका. आणि त्यात संभाजीनगरमध्ये ऊन जास्त असते. जाऊ दे म्हणलं, ऊन पडले म्हणलं, पण आपल्याला काय एलोरा केव्ज बघायच्याच होत्या. मग काय नाही, एलोरा केव्ज वगैरे पाहायला वगैरे सुरुवात केली. जागतिक महिला दिन असल्यामुळे कसं आज तिकीट वगैरे फ्री होतं. त्यामुळे डायरेक्ट एंट्री वगैरे भेटली. मग काय नाही, आम्ही एलोरा केव्ज वगैरे पाहायला सुरुवात केली. एलोरा केव्ज ही भारतातील एक अतिशय प्रसिद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळ आहे. तसंच हे महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर शहराजवळ येते. इथल्या कलाकृती बघता बघता आम्हाला भेटली एक खारुताई. खारुताई जरा तशी माणसाळलीच होती. मग काय नाही, तिला जरा खायला वगैरे ठेवलं. तिने पण खाल्लं. तेवढ्यात आपल्याला हिंदू संस्कृतीचे वेगवेगळ्या देवदेवतांचे दर्शन झाले. देवदेवतांच्या कलाकृती वगैरे तिथं कोरलेल्या होत्या. मग काय नाही, आपण पण ते कॅमेऱ्यात घेतलं. नंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर महादेवाची पिंड पण तिथं कोरलेली होती. मग काय नाही, दर्शन वगैरे घेतलं महादेवांचं. नंतर आलो बाहेर. बाहेर आल्याला बघतो तर काय मोठं मोहळ बसलेलं दगडाला. घेतलं मग कॅमेरात. नाही, नंतर निघालो आपण पुढच्या मार्गाने. पुढच्या मार्गाने निघाल्यावर जाता जाता अजून एक लेणी दिसली. त्या लेणीची विशेषता म्हणजे अशी होती, तिथे गुफा होती आणि त्या गुफेत एका ठिकाणी थंडगार पाणी होतं. आम्ही जरा आश्चर्यचकित झालतो की उन्हाळ्याचं तिथं पाणी कसं काय आलं असं आणि कुठून आलं असं. मग काय नाही, पाहता पाहता आपण पोचलो 19वी लेणी पाहायला. 19वी लेणी वगैरे बघितली. त्यानंतर निघालो आपण पुढच्या मार्गाने. पुढच्या मार्गाने जाता जाता मॅप दिसला. मॅपमध्ये बघावं म्हणलं अजून आपल्या किती लेण्या बघायच्या राहिल्या त्या. मग काय नाही, मॅप वगैरे बघितला. त्यानंतर आपण पोचलो 21व्या लेणीला भेट द्यायला. तिथं गेल्या गेल्या बघितलं की हे जर्मनीचे काय पाहुणे पण आलते. मग काय नाही, त्यांची जरा विचारपूस वगैरे केली. त्यानंतर आपल्याला लागलेली भूक आणि ऊन पण कसं कडाडलेलं. मग काय नाही, चला म्हणलं ककडी वगैरे खाऊया म्हणलं. मस्तपैकी तिघांनी पण ककड्या वगैरे घेतली, मस्तपैकी खाल्ली. त्यानंतर तिथं कशाचा तर आवाज आला. आवाजाला बघतो तर काय कोणी तर बार उडवलेला. मग काय नाही, घेतला व्हिडिओमध्ये. त्यानंतर आलो आपण 26वी लेणी पाहायला. 26वी लेणी पाहता पाहता तिथं महादेवांची पिंड वगैरे दिसली. मग काय नाही, सगळ्यात आधी महादेवांचं दर्शन वगैरे घेतलं जाऊन. त्यानंतर निघालो आपण पुढच्या दिशेने. जाता जाता पोचलो आपण 27व्या लेणीपर्यंत. तिथनं पुढचा रस्ता बंद होता. तर पोराला म्हणलं थांबा म्हणलं इथंच. पण पोराने काय आपलं ऐकलं नाही. पोरं म्हणली इथं पाणी वगैरे कुठून येते म्हणली एवढं. तेवढ्यात आपल्याला जाता जाता एक बारका पाण्याचा झरा दिसला. तर ते पाणी कुठून येतंय बघण्यासाठी आता उद्या आम्ही ट्रेकिंग करून वर जाणार आहे. तिथं गेल्या वेळेस आलतो तेव्हा आम्ही गेलो नव्हतो. आणि उद्याचा ब्लॉग जरा ॲडव्हेंचर असणार आहे. त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय शिवराय.